तुमची ही मुले अशीच करतात का? सारखं काही ना काही त्यांना खावंसं वाटत असतं का? मग अशा वेळी आपण काय करतो, बाहेरचे पॅकेट फूड म्हणजे अनहेल्दी फूड त्यांना खायला देतो. त्याला पर्याय काय म्हणून मी काय केलं, रात्रभर नाचणी भिजत ठेवली आणि सकाळी काय केलं 2 ते 3 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतली आणि मिक्सरमध्ये ॲड करून घेतलेली आहे. सोबतच यामध्ये ओल्या खोबऱ्याचे पातळ असे काप केलेले आहेत. 1 वाटी घेतले आणि यामध्ये 1 वाटी पाणी घालून घेतलं आणि मिक्सरमधून हे छान असं फिरवून घेतलेलं आहे. तर इथे पाहू शकता या पद्धतीने मी इथं नाचणी आणि खोबऱ्याचं दूध तयार करून घेतलेलं आहे. आता हे तयार दूध आपल्याला चाळणीमधून गाळून घ्यायचं आहे. इथे मी गाळण्यासाठी चाळणीचा वापर केला आहे. तुम्हाला हवं तर कपड्याचाही वापर करून छान हे दूध गाळून घेऊ शकता. ही प्रोसेस मी 3 ते 4 वेळा केलेली आहे. आता या तयार दुधामध्ये मी 1 वाटी गूळ ॲड करून घेतलेला आहे. चिमूटभर मीठ ॲड करून घेतलं. छान मिक्स करून घ्यायचे आणि हे दूध आपल्याला गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. गॅस मीडियम ठेवायचा आणि चमच्याने सतत मिक्स करत राहायचं आहे. तर हे मिश्रण आपल्याला दाटसर होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. थोड्याच वेळात थोडंफार दाटसर व्हायला लागलं की एक चमचाभर तूप ॲड करायचं आणि इथे पाहू शकता अगदी 5च मिनिटात हे मिश्रण बऱ्यापैकी दाटसर झालेलं आहे. आता यामध्ये वेलची पावडर ॲड करायची. पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचे आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे. परफेक्ट आपलं मिश्रण तयार झाले. आता हे मिश्रण गरम असतानाच एखाद्या तुपाने ग्रीस केलेल्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि छान एकसारखं पसरवून घ्यायचं आहे. रूम टेम्परेचरला अर्धा तास लागतात ही वडी सेट होण्यासाठी. तर याला तुम्ही नाचणीचा खरवस देखील म्हणू शकता. अतिशय हेल्दी आहे आणि शिवाय टेस्टीही आहे. मुलांना ही वडी तुम्ही पुडिंग म्हणून सर्व करू शकता. थोडंसं ट्रेंडिंग नाव असलं की मुले आवडीने नक्की खातात. तर तुम्हाला आजची नाचणीची वडी किंवा नाचणीचा खरवस आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.